सलग तिसऱ्या दिवशी कर्जमाफीची मागणी लावून धरणाऱ्या विरोधकांनी जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत काम करू न देण्याची भूमिका घेतलेली आहे। तसंच सरकारच्या सर्व योजना अपयशी असल्याचा टोला सुद्धा त्यांनी लगावला। जोपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं। तर कर्जमाफीसाठी अनुकूल असणारं सरकार कधी कर्ज माफ करणार असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केलाय। भारतीय जनता पक्षाचे सदस्य येऊन आविर्भावानं कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून घोषणा देत होते। आज मात्र त्यांनी चुप्पी साधली। त्यांचं शेतकऱ्यांच्या प्रती बेगडं प्रेम हे आता उघड झालेलं आहे आणि म्हणून आमची जी पहिल्यापासून मागणी आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, MIM सगळ्याच पक्षांनी ही मागणी आता उचलून धरलेली आहे की राज्यातल्या बळीराजाचा आणखी शेतकऱ्या सरकार किती बळी घेणार आहेत। आणि म्हणून आता सरकार जर म्हणत असेल की योग्य वेळ आम्ही करू, आता ही वेळ आलेली आहे आणि कर्जमाफी झाल्याशिवाय, कर्जमाफीची सरकारने घोषणा केल्याशिवाय आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वस्थ बसणार नाही, ही आमची भूमिका राहणार आहे। अनुकूलता किती लोकांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर हे अनुकूल होणार आहेत? किती महाराष्ट्रात अजूनपर्यंत शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं गरजेचं आहे की ज्यामुळे हे कर्जमाफी देतील? या स्वरूपाचे प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि म्हणून सभागृहातलं कामकाज हे कर्जमाफीवर झालं पाहिजे, कर्जमाफीवरच चर्चा झाली पाहिजे आणि कर्जमाफी सरकारने घोषित केली पाहिजे। त्याशिवाय महाराष्ट्रातल्या आत्महत्यांचं सत्र थांबणार नाही, ही आमची प्रमुख मागणी आहे।